आणि आपण मिशनर साखीमध्ये फिफ्थ पेरेकमध्ये आहोत. आणि त्याच्यामध्ये छान आपण लास्ट टाइम बोललो होतो, मी दाखवेन तुम्हाला कसे अर्पण देतात आणि कसे शिकवत केल्यानंतर कसे ते अबोधात बेथामी त्याच्यामध्ये कसा अबोधा असतो ते इकडे नुसतं सेंग लिहिलंय छान. यू कॅन ट्राय बट यू कॅन्ट हाईड. माणूस किती पण पाहू शकते, आकाशभर खूप असून पाहायला बघू शकते, पण तो कधीच पाहू नाही शकत, तो लपू नाही शकत. ट्राय करू शकते, पण आकाशभर खूप असून कधीच माणूस पाहू नाही शकत, लपू नाही शकत बोलू शकतोय. जस्ट नाईस थिंग. एक छान स्टोरी ऐकली. ए, रवे रवी इस्हाक आर्य एप्स्टीन कडून. तर एक माणूस होता आणि त्याच्या मुलीचं लग्न होता. तर त्याला पैशाची गरज होती. तर पैशाची गरज होती तर तो कोचकर रेबेकडे गेला आणि त्याच्याकडून त्याला बोलला का मला पैशाची गरज आहे, मी काय करू, माझ्याकडे पैसे नाहीत अजिबात. आणि ए, तर मला मदत कर, मदतची गरज आहे. तर ए, तो तो राबी बोला, राब कोचकर, रेबे मी कोच. तो बोला का ओके. त्याने एक लेटर दिला, तो बोले माझा एक हसीद आहे, एक स्टुडंट आहे, म्हणजे एक डिसायपल बोलू शकता, एक त्याच्यासोबत त्याला शिकणे त्याचा स्टुडंट आहे काइंड ऑफ, जो राहतो त्याच्याकडे मी लेटर लिहितो तुला, त्याच्याकडे जा आणि तो तुला पैशाची मदत करेल, काय काळजी नको करूस. ठीक आहे. तो ओके, तो खूप खुश होतो, तो बोलतो वाव एफ आहे, चांगली अरेंजमेंट झाली पैशाची. फार खुश होतो आणि तो निघतो. तो एक घोडागाडी घेतो भाड्यावर काइंड ऑफ, आणि त्याच्यासोबत जोला माहिती आहे रस्ता त्याला एक लोन. आणि ते जातात, 2 आठवड्याची जर्नी असते, एवढ्या लांब जातात तो लेटर घेऊन. आणि तो एक मोठा श्रीमंत असतो, खसीद. त्याला त्याला दाखवतात, ते बोलतो माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे पाहिजेत, आणि माझ्याकडे रेबे मी कोचके रेबे त्याचा पण लेटर आहे. तर तर तो बोलतोय तर तो तेव्हा व्हेरी गुड, चांगला आहे चांगला आहे, तो बघतो लेटर, तो बोलतो नो प्रॉब्लेम, काय काळजी नको करूस. तो लगेच लेटर वाचतो आणि त्याच्या त्याचा लेटर घेतो, फोल्ड करतो, खिशात टाकतो, आणि ए, त्याच्या पाकिट घेतो, पाकिटातून 1 रुबल. 1 रुबल, त्यावेळेला रुबलची किंमत चांगली होती, पण 1 रुबल म्हणून लग्न नाही होत, अजिबात काहीच नाही होत. ए, तर तो त्याला 1 रुबल देतो. 1 रुबल म्हणजे तर तो एकदम चाट पडतो, काय 1 रुबल, 1 रुबल म्हणजे माझा काय होईल. मी 2 आठवडे लागले यायला मला इकडे, आणि 1 रुबल, एकच कॉईन मिळाला मला. अहो, तो पूर्ण शॉक होतो, त्याचा पूर्ण चेहरा पडतो. तो म्हणजे हे काय माझे जाई याचे पैसे खर्च पण नाही निघाला, असं कसं होऊ शकते. तर तो हसीद असतो. तो तो बोलतो ओके, नेसिया तो वा, आणि मजलतो, आणि तो ते कॉइन देतो त्याला, 1 रुबल देतो, आणि बोलतो ओके चलो बाय बाय. वाव, तो माणूस एकदम शॉक होतो, तो बोलतो
काय, कुठे आलो मी? एवढं खर्च करून एवढा टाइम वेस्ट करून एक ह्याच्यासाठी? पूर्ण तो एकदम शॉक होतो. तरी पण काय करायचं आता तो. तो परत बसतो आणि पुन्हा निघतो. आणि रस्त्यामध्ये पण तो विचार करत होता, असं कसं होऊ शकते, मी लेटर घेऊन गेलो, दिलं त्याला, एकच कॉईन मिळाली मला. तर थोड्या वेळात त्याला एका घोड्याचा जोरजोरात आवाज यायला लागला. ते घोड्यावर एक माणूस फास्ट एकदम आला आणि याच्या कॅरेजच्या समोर, याच्या घोडागाडीच्या समोर त्याला बोललो, 1 मिनिट थांबव, 1 मिनिट थांबव, हा माणूस इकडे आहे का? तर तो एगलोन त्याचा चालवणारा माणूस असतो, तो त्याला बोलला, ये ये, तो आतमध्ये आहे." दाखव त्याला. तो ठोकतो, तो दरवाजा उघडतो आणि तो बोलतोय, बघ, तू ऐसा, तो बोलतो, या, तू या मुलीचं लग्न आहे? तो बोलते, येस. बोलते, ओके, हे घे, एक पूर्ण बॅग देतो त्याला, आणि हे त्या दिले तुला, तू ज्याच्याकडे आला होतास ना आता, त्यांनी तुला पाठवलंय तुझ्यासाठी. तर तू बोलते, काय आहे हे? बॅग उघडतो तर पूर्ण पैशानी भरलेलं असतं. खूप, किती, किती किती रुबल, हंड्रेड्स ऑफ रुबल्स असतात त्याच्यामध्ये. वाव. पण मग आता काय झालं? मी आत्ता तर त्याच्याकडे गेलो होतो, आता निघालो, अचानक काय झालं त्याला? तर आणि तो घोड्यावरचा माणूस, त्याचा सेवक असतो, तो निघून जातो. तो बोलते, ओके, हे एसी तो वा, आणि निघून जातो. हा लगेच त्या एग्लोनला बोलतो, त्याच्या ड्रायव्हरला बोलतो, गाडी फिरव, गाडी फिरव. विचारलं पाहिजे काय आहे? हे काय मग आधी कशाला मला एवढा, एवढा मला दुःख वाटलं, एवढं मला संताप झाला. काय, कसं कसं काय त्यांनी केलं असं? विचारलं पाहिजे त्याला. लगेच गाडी फिरवतो आणि जातो तिकडे. त्याला विचारतो का, काय हे सर, सर्व काय आहे? आधी आलो तेव्हा 1 रुबल दिला, आता मला पैशाची बॅग पाठवलीस? अम, तर तो त्याला बोलतो, "हे बघ, तू बस बस, काय प्यायला देऊ तुला? काय खायला देऊ? बस." तो बोलतो, बघ, तू आधी आला होतास ना, तर तू एवढा, एवढा तू बतुआ होता, एवढा तू शुअर होतास का तुला पैसे मिळतील. आणि आणि मेन थिंग तू काय बोलत होतास का, मेन, तुझ्याकडे त्या राबीचा लेटर आहे, देऊ. बाकी तुझ्या मनामध्ये दुसरं काहीच नव्हतं. राबीचा लेटर माझ्याकडे आहे, तू एव्हरी टाइम बोलत होतास, राबीचं लेटर आहे, राबीचं लेटर आहे. तर मी बघितलं का, रेबे मी कोचला नाही पाहिजे का तू त्याच्यावर विश्वास ठेवशील? रेबेला मी कोच, कोच का रेबे, त्याला ऑफकोर्स पाहिजे, तू परमेश्वरचा विश्वास ठेवशील. आणि तू परमेश्वरचा विश्वास न ठेवता त्या लेटरवर विश्वास होता तुझा पूर्णपणे. तर मग मी काय करू? तुझा एवढा लेटरवर विश्वास असणे बरोबर नाहीये. तुझा परमेश्वरवर विश्वास पाहिजे. आणि म्हणून मी तुला 1 रुबल दिला. आणि मग काय झालं तुझा? तू नमाज करायला लागलास. तू अकाळच बरकुला बोलास, काय होईल माझं? आणि तुला किती, तुझा हार्ट, तुझा हार्ट ब्रोक झाला तुझा ममाश. तू लेव शवूर तुझी नमाज मनापासून करायला लागला साखर ब्रोकर. आणि तेच रबे मेक्कोचला पाहिजे होता, अरे आय थिंक. आणि म्हणून मी तुला देण्यामध्ये डिले केला थोडासा, म्हणजे मग तू लाईनीवर येशील. आणि तू एक वेळ तू आकाश बरोबरची नमाज करशील, तर मग सर्व नीट होईल. तर तुला ते पूर्ण लाईनीवर आणण्यासाठी मला ते करायला लागलं. आय एम व्हेरी सॉरी, पण काय करू? हे माणसांपेक्षा, लेटरपेक्षा तुला आकाश बरोबर विश्वास पाहिजे, जास्त पाहिजे. अं, तर तर मग तसं आपण बघतो का, प्रत्येक गोष्टीमध्ये पण, प्रत्येक गोष्टींमध्ये पण जास्त आकाश बरोबर विश्वास असेल, तर तर त्याला
दॅट मेक्स अ डिफरन्स. आणि एमुना आणि बिताहॉन. एमुना पाहिजे अकाउंट बरोबर मी काय सर्व ठीक होईल, आणि बिताहॉन पाहिजे का जेव्हा वाईट परिस्थिती आली खास शालोम, आणि जेव्हा डिफिकल्टी आली, तेव्हा हशेम त्याला मदत करेल. ते गोष्टी माणसाच्या मनात पाहिजेत. ते माणसाने त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि एव्हरी टाइम तो काय पण करतो, तर त्याच्यामध्ये आकाश बारखू चा किती त्याला सपोर्ट आहे, किती तो त्याला मदत करतोय आपल्याला ऐकायला, बोलायला, चालायला, आणि सर्व जे पण त्याने दिले, ते किती किती आपण त्याचा आभारी राहिलं पाहिजे, किती मिजमोरले तुदा आपण तो पेर एक बोलला पाहिजे एव्हरी टाइम. प्रत्येक छोट्याच्या छोट्या गोष्टीसाठी आपण आकाश बरोखूला तुदाला बोलला पाहिजे. आणि जेव्हा आपण ते विसरायला लागतो खास वेळेला, तेव्हा डिफिकल्टी चालू होऊ शकते. आपण लास्ट टाइम त्याच्यावर एकदा बोललो होतो, लास्ट याच्यामध्ये शिविरमध्ये. तर आय थिंक तर आपण बेचात शेम अजून एक छान स्टोरी आहे, पण टाइम नाही मिळणार बहुतेक. आपण लेट्स गो टू पेसाखीमचा मिशना लर्न करूया, आणि मग पुढे बेचात शेम अजून स्टोरीज मिळाले तर, अजून चान्स मिळाले तर अजून तिचे स्टोरीज पण बोलूया. एनिवे, ओके. तर आपण लास्ट टाइम फिफ्थ मिशनामध्ये पोचलो होतो, आय थिंक सो. फोर्थ मिशना आपण कम्प्लीट केला होता. ए, लिश्मान, बेंचिलो लिश्मान. ओके, बघू शकता. फोर्थ मिशन आपण कम्प्लीट केला होता. आपण तिकडे सांगितलं होतं का, ए, का माणसाने जो पण अर्पण दिला आहे, तो विचार केला पाहिजे कोणता अर्पण आहे, आणि त्याप्रमाणे अर्पण दिला तर त्याच्यामध्ये तो अर्पण आकाश बरोबर खूप कबूल करतो. आणि समजा त्यांनी विचार केला दुसरा, तर त्याची त्याचा अर्पण तो म्हणजे प्रॉब्लेम होतो. मग आपण फिफ्थ मिशना चालू करतोय आज, बेजात शेम. तर हे सर्व मिशनात आपण कशाबद्दल बोलतोय आता. आपण मिशनात जे पण मिशनाचा अभ्यास करतोय आता, जे कोरबान पेसाख. कोरबान पेसाख केव्हा दिलं पाहिजे, कुठे दिलं पाहिजे, काय टायमिंग्स आहेत, आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींनी कोरबान पेसाख तो पसूल होतो, ते आपण बघितलं होतं आतापर्यंत. एक छान स्लाइड आहे, तुम्ही बघू शकाल थोड्या वेळात, आपण बघूया. आणि त्याच्यामध्ये फार एक्सप्लेनेशन फार छान केलेलं आहे. आपण ते सोबत बघूया. तर फार छान आहे ते. दाफा करून एक साईट आहे, dafahaim.org. तिकडे एव्हरी मसेखेतवर प्रत्येक दाफ योमी आहे, प्रत्येक मसेखेतवर एक्सप्लेनेशन सोबत आहे. तर तिकडे पण प्रत्येक मसेखेत, प्रत्येक तलमूदचा पार्ट मध्ये पण एक्सप्लेनेशन आहे, आणि फार छान त्यांनी दाखवलंय ग्राफिक्सनी. तर छान, तर ते आपण पण बघूया, आपला पार्ट जो आपल्याला ऍप्लिकेबल आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण हा मिशना वाचूया, आणि नंतर मग त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. पहिले हिब्रू मध्ये बघूया. הפסח נשחט בשלוש כיתות, שנאמר, ושחטו אותו כל קהל עדת ישראל, בין הארבעים, קהל, עדה וישראל. נכנסה הכת הראשונה, ונתמלאת העזרה, ננעלו דלתות העזרה, תקעו והריעו ותקעו, והכהנים עומדים שורות שורות, ובידיהם בזיקי כסף,
הוא וזיקי זהב. שורה שקולה כסף, כסף, ושקולה זהב זהב, ולא היו מעורבים, ולא היו לבזיקים שוליים, שמא יניחום ויקרוש अदम. ओके, हा मिशना इकडेच एंड होतो. कोणत्या 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 बुक्समध्ये बघाल तर हा मिशना कंटिन्यू होतो, आणि गेमरामध्ये बघाल तर तो मिशना मोठाच्या मोठा मिशना आहे. तो आपण या जसं काही जसा आपल्या इकडे स्लाईडमध्ये तसं आपण कंटिन्यू करूया, म्हणजे मग एक्सप्लेनेशन चांगलं इझी होईल आपल्याला अंडरस्टँड करायला गोष्टी. ओके फाईन. इंग्लिशमध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे, इंग्लिशमध्ये पण बघू शकता या. तोपर्यंत आपण एक्सप्लेन करायला ट्राय करूया. तर ग्रुप्स करायच्या आधी आपल्याला माहित आहे का, पेसाखचं अर्पण सर्वांना द्यायला हवे. इट्स ऑब्लिगेशन, आणि सर्वांना दिलं पाहिजे. आणि तर त्याच्यामध्ये खूप गर्दी असायची काइंड ऑफ, आणि त्याच्यामध्ये पण 3 सेक्शन्स करायचे. कारण जसं लिहिलंय, आपण मध्ये लिहिलंय, वे शकतो होतो कोल काहाल एदात आणि इस्रायल. त्या ह्याच्यामध्ये हे तिघांचं लिहिलंय, आणि म्हणून त्याच्याप्रमाणे शिकतात का 3 सेक्शन्स असतात, 3 ग्रुप्स करतात, आणि त्या ग्रुप्स चे अर्पण 3 वेगळ्या पद्धतीने होतात. ते आपण पुढे बघूया घेतात असे छान स्लाइड मध्ये. आणि समज जास्त माणसं नसतील तरी सुद्धा तो पहिला ग्रुप आतमध्ये यायचा जातं, आणि मग बंद करायचे तो गेट्स. आणि जेव्हा ए, तो शेखिता करायच्या आधी 2 कोहानीम तेकिया तेरुवा आणि तेकिया शोफार वाजवायचे, आणि मग ते एक्सप्लेन करतात पूर्ण प्रोसिजर होता तो. आणि मग कोहानीम उभारायचे, आणि त्यांच्या जिकडे शेखिता करतात, जिकडे स्लॉटर करतात, तिथून मिसबेह पर्यंत. आणि प्रत्येक कोहानीमच्या हातामध्ये सोन्याचे बाउल्स होते, नाहीतर सिल्वरचे होते. एक ग्रुप होता, एक लाईन होती त्याच्यामध्ये सोन्याचे होते, एक लाईन होती त्याच्यामध्ये त्याचे चांदीचे होते. पण ते बाउल्स होते त्यांना खाली पॉइंटेड होते, म्हणजे कोणच खाली ठेवू नाही शकणार. आणि समज त्याच्यामध्ये रक्त असेल तर तो थिजणार नाही तो रक्त. म्हणून तसे ते बनवायचे. तर आपण ते छान इकडे स्लाइड मध्ये पण बघूया लेझर तसे. आय होप तुम्हाला आवडेल, मला पण फार आवडलंय स्लाइड. लेट्स सी, just one moment here. Oops. ओके, तर हा आहे बेतामिकदाश मध्ये हे 3 गोष्टी व्हायच्या. बेतामिकदाश मध्ये तुम्ही बघू शकता का, पहिला एक ग्रुप पहिले जायचा आतमध्ये, आणि आणि मग एक वेळ तो पहिला ग्रुप गेल्यानंतर ए बापा स्लिखा, आय होप तुम्हाला दिसत नाही. जस्ट वन मोमेंट. ओके, आय होप तुम्हाला दिसते बरोबर. हा,
आय होप तुम्हाला दिसतंय. या ओके फाईन. तर बेटामिदेशमध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत, ते आपण बघूया पुढे पण. तर पहिला एक ग्रुप जाईल आतमध्ये, आणि मग तो दरवाजे बंद व्हायचे. आणि तो ग्रुपचा पहिला, दॅट वॉज द फर्स्ट ग्रुप. असं लिहिलंय, काहाल, आदात आणि इस्रायल. या तर दॅट वॉज द फर्स्ट ग्रुप. मग ते आतमध्ये गेल्यानंतर मग आपण बोललो, आणि मग ते फर्स्ट ते गेल्यानंतर ते हा दरवाजे बंद व्हायचे. अजून एक आहे का, एक वे एक्सप्लेनेशन आहे का ते आपोआप दरवाजे बंद व्हायचे. नंतर हे होतं मिसबेआखचा पाठ. ते आतमध्ये यायचे तेव्हा ते लेवी उभे राहायचे तिकडे. तुम्ही बघता इकडे सेक्शन मध्ये लेवी इकडे उभे राहायचे, आणि ते छान इन्स्ट्रुमेंट्स वाजवायचे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवायचे. नंतर शेखिता चालवायचा कोरबान पेसाखचा. पेसाखचा कोरबान तर शेखिता, ए, कोहानिमची गरजच नाहीये. दुसऱ्या गोष्टी कोहानिम करायचे, पण शेखिता नॉन कोहेन म्हणजे इस्रायल पण करू शकतोय. तर तसंच इस्रायल जो कोहेन नाहीये ऑफकोर्स, तो शेखिता करू शकत होता. आणि तो शेखिता करत होता, पण बाकीच्या गोष्टी जे ते खयावीत करायला, फॉर एक्झाम्पल कबाला आणि होलाखा आणि झ्रिका, हे तीन गोष्टी ते कोहानिमनीच केले पाहिजेत. पण बाकीच्या गोष्टी शेखिता इस्रायल माणूस पण करू शकते. मग एक वेळा शेखिता करतात, तर आपण बोललो का ते सिल्वर ट्रम्पेट मध्ये, शोफारमध्ये नाही सॉरी, ते सिल्वर ट्रम्पेट मध्ये ते वाजवायचे. ए तेरुआ तेकिया, नाही तेकिया तेरुआ आणि तेकिया वाजवायचे, आणि मग एक वेळा, आणि मग अर्पण द्यायचे. शेखिता चालू व्हायचा म्हणजे ते इकडे एक सगळेजण खूप गर्दी असायची ऑफकोर्स, आणि फटाफट ते करायचे. आणि त्याला तो एक वेळा तो दाम लेकापेल केला त्यांनी. म्हणजे इथे एक वेळा शेखिता केल्यानंतर जो दाम, तो रक्त आहे, तो त्या वेसलमध्ये घ्यायचे ते, सोन्याच्या आणि ते सिल्वरच्या, आणि तो त्यांना मिसबेआखवर टाकायला लागायचा. तुम्ही बघू शकता मिसबेआखवर, च्या कोपऱ्यावर त्यांना टाकायला लागायचा. त्याला बोलायचा झ्रिका. या तीन तीन गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. कबाला, कबाला इज टू रिसीव्ह, तो रक्त रिसीव्ह करायचे. सेकंड थिंग होलाखा, तिथपर्यंत जायचं, घेऊन जायचं, आणि तो बाउल ज्याच्यामध्ये तो भांडा आहे त्याच्यामध्ये रक्त आहे. आणि थर्ड थिंग वॉज रिका, त्याच्यावर रक्त टाकायचे. आणि קורבן פסח, קודשים קלים, שחיטתן בכל מקום בעזרה. आणि शिता त्यांचा पूर्ण सगळ्या कुठे पण करायचे, म्हणजे अख्ख्या आजारामध्ये, जो आपण बघतो हा सेक्शन, त्याला आजारा बोलतात. कुठे पण करायचे, तिकडे करू शकत होते. कुठे पण उभा राहून ते करायचे. आता पण त्यांना मिसबॅकवर टाकायसाठी काय, प्रत्येक कोण कोण तिथपर्यंत जाईल, म्हणून त्यांची एक आयडिया होती. ते जो कोरबान आहे, तो रक्त आहे, त्यांना ते येसोद हा मिसबेआख म्हणजे बेस ऑफ द मिसबेआखला टाकायला लागायचा. तर तुम्ही बघू शकता इकडे मिसबेआख, आणि ते येसोदला टाकायचा. आणि टाकायसाठी त्यांनी एक सिस्टम तयार केली होती. ते आपण स्टार्ट ऑफ द पेसाखीम चालू केलं तेव्हा आपण याच्याबद्दल बोललो होतो. आता परत आपण त्या मिशनामध्ये आहे. तर कसे करायचे ते, दॅट वॉज द वे दे डिड डू इट. ते तो कोरबान द्यायचा. कोरबान दिल्याबरोबर तिकडे दुसरा कॉईन उभा असायचा, आणि तो रक्त जमल्याबरोबर तो त्याला पास करायचा. मग हा कोहेन दुसऱ्या कोहेनला पास करायचा. मग आणि सो ऑन त्यांची एक छान चेन बनवायचे.
तर तुम्ही बघू शकता. आणि तो मिसबेख पर्यंत तसा कोहानीची लाईन असायची अख्खी, आणि फटाफट ते पास करायचे. पास केल्यानंतर तो लास्ट कोहेन जो मिसबॅखच्या बाजूला उभा आहे, तो तिकडे तो त्याच्यावर अं, येसोद मिसबॅखवर तो रक्त टाकायचा. आणि तो रिकामा बाउल आहे, तो पुन्हा तो रिटर्न करायचा. तो प्रोसेस फार फास्ट होता. आपण बोलतो कोहानिम्स रिझिमेम. कोहानिमचा एक शेवाख आहे. कोहानिम बद्दल बोलतात का, कोहानिम ते फार जरीज होते, फार चप्पळ होते आणि फास्ट करायचे सर्व. कोहानिममध्ये ती क्वालिटी होती, फास्ट करायची. आणि आता आपण बघतो कोहानी म्हणून कोहानीमध्ये खूप गोष्टी बोलतात. त्या कोहानची एक क्वालिटी असते झ्रिजूत. आणि आपण जसं शिकतो, मिसिरत यशारीमध्ये तुम्ही शिकलात ऑफकोर्स राव शारोन सोबत, का पहिला तोरा कोणते कोणते स्टेप्स आहेत आपण बघितले, तुम्ही बघितले, असं आपल्याला माहित आहेत का. मिसिरत यशारीम स्टेप्स देत आहे. तर पहिला तोरा, मग झिहिरूत, मग झ्रिजूत. तर पहिला तोरा इज द फर्स्ट स्टेप. झिहिरूत सांभाळून केलं पाहिजे, सगळं लक्ष देऊन केलं पाहिजे. आणि झ्रिजूत इज फास्ट केलं पाहिजे. तर दॅट्स द थर्ड स्टेप टुवर्ड्स ऑप्टेनिंग तोरा. मग बाकीचे पण अजून स्टेप्स आहेत आपल्याला माहिती आहे. तोरा, मग झेरूत, झ्रिजूत, निकियूत, तहारा, प्रिशूत, खसिदूत, केदुशा, ענווה, יראת חטא, רוח הקודש, תחיית המתים. נכון? तर तुम्ही मेसिया देशामध्ये तो ऑफकोर्स अभ्यास केला तो राव शालोन सोबत. तर ही तिसरी गोष्ट आहे, जी वन ऑफ द क्वालिटीज जी माणसाला तोरा ऑप्टेन करायला लागते, इज रिजूत. तर ते कोहानीम बद्दल एक चांगली गोष्ट बोलतात का, कोहानीमला ती रिजूत होती, तो ते फास्ट करायची गोष्टी. ते इकडे ते फास्ट करायचे आणि फटाफट एकमेकांना द्यायचे. आणि तो रिकामा एक वेळा ते पा, पा, टाकल्यानंतर ते रिटर्न करायचे पुन्हा तो रिकामा. एक एक हातामध्ये तो बाउल असायचा तो भरलेला, आणि दुसऱ्या हातामध्ये रिकामा. आणि तसे ते एका एका नुवामध्ये, एका मुमेंटमध्ये फटाफट एकमेकांना पास करायचे. एका हातमध्ये भरलेला, एका हातामध्ये रिकामा. आणि तसे ते पूर्ण ए, तो अ, कुर्बान पेसाख चा तो प्रोसेस आहे, तो झरिका आहे, तेवढ्या स्पीडमध्ये करायचे. कारण एवढे कुर्बान होत असायचे आणि एवढे घाई असायची, आणि ते फास्ट करायला लागायचं. तर दॅट्स वॉट हा प्रोसेस होता तो. ते एक लाईन होती सोन्याच्या बाउल्सची, आणि एक होती सिल्वर लाईनची, जस्ट शेवाक करायला. आणि नंतर आपण पुढे पण बघू का, त्यांचा नुसतं एकच ही गोष्ट नव्हती, पण त्यांना त्याचं स्किन काढायला लागायची, आणि ते पण फास्ट करायला लागायचे. आणि पण एवढे फास्ट करायला लागायची, पण एवढे पण जागा नव्हती सर्वांना. तर म्हणून ते दोन दांडे घ्यायचे आणि त्याच्यावर त्या कुर्बान पेसाखला लावायचे आणि त्याला स्किन करायचे. आणि समज एरेफ पेसाख शब्बातला आला तर काय करायचे, ते त्यांना अलाउड नव्हतं ते दांडी वापरायला. तर मग ते वेगळे वेगळे करायचे, ते हातावर लावायचे, आणि मग तो कोहेन तो ते स्किन करायचा. अं, तर मग हे तीन सेक्शन्स होते. कोणते कोणते सेक्शन्स होते आपण बघू इकडे का. फर्स्ट, पहिली गोष्ट होती, पहिला जो ग्रुप होता तो आतमध्ये असायचा. ए, तर तीन सेक्शन्स होते ते बोललो आपण का. ए, कात रिशोन बाहेर थांबायचा.
एकाच शेनी सेकंड ग्रुप इकडे असायचा आणि एकाच श्लीशी तो आजारामध्ये असायचा. 3 ग्रुप्स असायचे. मग पहा. तर दॅट्स द छान एक्सप्लेनेशन ऑफ हशम. थँक्स टू द फहाईम. त्यांच्या एक्सप्लेनेशन फार छान आहेत. कोणाला पाहिजे तर बघू शकतात तिकडे. पूर्ण मस्तकेत एक्सप्लेन केलेत फार छान रीतीने. अशाच रीतीने पूर्ण मस्तकेत ब्रीफमध्ये एक्सप्लेन केलंय. आणि प्रत्येक दाफ पण त्याच्यामध्ये अभ्यास करू शकता तुम्ही. तर हा प्रोसेस होता. आणि दॅट द फिफ्थ मिशना. त्याच्यामध्ये आपण बघतो का ए ए 3 ग्रुप बनवायचे आणि ते 3 ग्रुप एक एका पाठोपाठ एक एकानंतर एक ते आतमध्ये जायचे आणि त्यांचा शहिता तो कुर्बान पेसाक अ, ते अर्पण करायचे. ओके, आपण 6 मिशना पण ऑलमोस्ट त्याच्याबद्दल बोललो होतो, तर आपण कंटिन्यू करू शकतो בעזרת השם. שחט ישראל וקיבל הכהן, נותנו לחברו, וחברו לחברו. הוא מקבל את המלא, הוא מחזיר את הריקן. כהן הקרוב אצל המזבח, זורקו, זריקה אחת כנגד היסוד. तेच आपण बघितलंय छान पिक्चरमध्ये, त्या छान प्रेझेंटेशनमध्ये, का कोरबान इस्रायल माणूस पण करू शकत होता. आणि तो कोरबान द्यायचा. शकिता म्हणजे शकिता करायचा. शकिता तो पण करू शकत होता. पण बाकीच्या गोष्टी कोहेनला करायला लागायची. कोहेन घ्यायचा आणि तो अम, त्या बाउलमध्ये तो रक्त घ्यायचा आणि मग तो तिकडे पास ऑन करायचे. कोहेन टू कोहेन पास ऑन करायचे. आणि मग तो कोहेन जो मिसबॅकच्या जवळ आहे, तो तिकडे अर्पण तो मिसबॅकवर टाकायचा. ए, तर जेवढे माणसं जास्त इन्व्हॉल्ड होते या गोष्टीमध्ये तेवढं चांगलं होतं. म्हणून बोलतात का पुरीमध्ये पण खूप मिtzvot पण आपण बघतो का जेव्हा मेगीला वाचायचा प्रश्न येतो, तर एक अजून एक त्याच्यामध्ये आता 1 महिन्यामध्ये पुरीम आहे, 1 महिन्याच्या आत. तर तो कॉन्सेप्ट ऑफ ए जास्त माणसं इन्व्हॉल्ड असणे रोव आम हादारात मेलेख. तो जेवढी जास्त माणसं इन्व्हॉल्ड असतील तेवढं जास्त कवोद, जास्त ऑनर मिळतं आकाश बारुखूला. तर म्हणून जे ग्रुप्स होते ते जास्त असतील ते जास्त त्याच्यामध्ये चांगली चांगली मिचवा, ती मिचवा जास्त चांगल्या रीतीने करतात. म्हणून बोलतात बे रोब आम बे आदत मेलेख. पण पुरीमध्ये मेगीला रिडिंग मध्ये मग बोलतात का जास्त मोठी पब्लिक, जिकडे जास्त माणसं आहेत, जास्त मोठी मशीद आहे, तिकडे मेगीला वाचणे इज मच मोर इम्पॉर्टंट. बोलतात नाही, पण मला ऐकासाठी मला घरी कोणातरी बोलवीन आणि तुम्हाला मेगीला वाचून दाखवेल. नाही, ऑफकोर्स ज्याला जो जाऊ शकते मशीद बेतकिनिसेतमध्ये आणि त्याच्यामध्ये हलाखाचा काही प्रॉब्लेम नाहीये आणि वाचणारा बरोबर आहे, माणसं आवाज नाही करत, त्याला ऐकू येईल बरोबर, तर तर त्याला बेतकिनिसेतमध्ये गेलं पाहिजे. आणि केलं पाहिजे. समज त्याला ऑप्शनच नसेल, मानसिक असेल, नाही जमत, तर मग घरी केलं पाहिजे. नाही तर छोटी 10 माणसांमध्ये तो वाचू शकतोय म्हणजे मेगीला. पण त्याच्यामध्ये पण तो कॉन्सेप्ट आहे का जेवढं जास्त माणसं असतील तेवढं आकाश बरोखूला जास्त ऑनर मिळतं. ए, तर म्हणून तो कॉन्सेप्ट ऑफ बेरोव आम बे अदालत मेलेख. अदालत मेलेख, तर जास्त माणसं जास्त इन्व्हॉल्ड असतील तेवढं जास्त हाशेमला कवोद दिल्यासारखं होतं, देतो माणूस म्हणजे. आणि मग तोच तो आपण मी काय बोललो का तो प्रोसेस होता. मग कोहानीम सांभाळून द्यायचे, एका दुसरा पास करायचे आणि एका साईडला रिसीव करायचे आणि दुसऱ्या साईडला ते पुढे पास करायचे. ए, ए, तर त्याच्यामध्ये दोन्ही मिtzvah होता. बोलतात का अजून एक कॉन्सेप्ट आहे एन माविरी मला मिtzvah. जेव्हा
कोणता पण मिtzवा त्याला येतोय तर त्याने मिtzवा तो पूर्ण केला पाहिजे. तर ए तो मिtzवा आहे, तो जेव्हा तो रिकामा बाउल पण तो एक्सेप्ट करतो, तो पण त्याचा एक पार्ट ऑफ द मिtzवा आहे. तो पूर्ण बाउल एक्सेप्ट करतो इज नाही, पूर्ण भरलेला बाउल एक्सेप्ट करणे इज अ मिtzवा, पण ऑफकोर्स तो जो रिकामा आहे त्याचा तो मिचवा नव्हता त्यांना रिसीव्ह करायला. पण ऑफकोर्स दॅट वॉज अ वे का त्यांचा पुढे आता पूर्ण भरून येईल पूर्ण. इट वॉज अ सायकल, इट वॉज अ चेन. आणि मग ते 3 प्रोसेस ते कम्प्लीट करायचे. मोस्ट ऑफ द टाइम इट वॉज ऑन द ईस्टर्न अँड द सदर्न साईड, म्हणजे ईस्ट मिझराख आणि दरोम च्या साईड ऑफ द मिझबेआखवर करायचे. ओके. ओके, फाईन. तर दॅट द सिक्स मिशन. आपण सेवन्थ मिशन आपल्याला टाइम नाही मिळणार जास्त. मे बी त्याच्याऐवजी आपण एक छान स्टोरी बघूया देतात शेम. आय होप तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत या मिशनाबद्दल. या ओके, फाईन. तर आपण कंटिन्यू करूया. ए, तर आपण बोलू, लेट्स टेक छान छान स्टोरी ऐकली त्याच्याबद्दल पण बोलूया. बघूया आपण वेदांत शेम. आणि पुढे आपल्याला अजून सेवन्थ आणि एट मिशना बाकी आहे. आणि विथ दॅट वी सेवन्थ एट आहे थोडीसे अ फ्यू मिशन आउट मोर टू कम्प्लीट दिस चॅप्टर. पेसाखमध्ये तुमचा युअर पेसाख विल मच मोर इंटरेस्टिंग. समज इफ वी हॅव द स्कूथ, समज आपल्याला ही अपॉर्च्युनिटी मिळेल तर बेजात असेम आपण पण बेतामिदासमध्ये अर्पण देऊ शकू. दॅट्स आर डिझायर, दॅट्स आर प्रेयर. बेजात असेम. तर सध्या आपण विल सी, आपण बघूया. एक छान स्टोरी मी ऐकली ती. ते पण राफ इत्साक आर्ये एप्स्टीन कडूनच ऐकली. एम, तर एक परफॉर्मर होता, एक छान तो काय काय डोंबारीचा खेळ करणारा माणूस, जर तुम्ही फोटोमध्ये बघू शकतात. अं, राबी इस्रायल मी रेजिन ते बोलतात आपल्याला. ते आपण पहिले बघूया. का जसा तो एका रस्सीवर चालणारा माणूस एका बाजूला समज जर पडत असेल तर दुसऱ्या साईडला तो जास्त वजन देतो. तर तसंच प्रत्येक माणसाने त्याच्या लाईफमध्ये पण तसंच वागलं पाहिजे. आणि कोणत्या पण गोष्टीमध्ये तो जास्त एक्स्ट्रीम जात असेल तर लगेच त्यांनी दुसऱ्या बाजूला जोर दिला पाहिजे. आणि अम, आणि नॉर्मल लाईनवर आलं पाहिजे. जसं जसं रामबाम बोलतात, रामबामच्या बुकमध्ये ते दरवेळेस स्ट्रेस करतात. रामबाम बोलतात का प्रत्येक माणसाने श्वील हा जहाव द गोल्डन पाथवर आलं पाहिजे. कोणत्याच साईडला एक्स्ट्रीम मध्ये नाही राहिला पाहिजे. कोणतीच गोष्टीची त्याला एक्स्ट्रीम साईडला नाही राहिला पाहिजे. त्यांनी ट्राय केला पाहिजे मिडल पाथ. एक्स्ट्रीम मध्ये नाही राहिलं पाहिजे. एकदमच जास्तच चांगला राहायला बघतो माणूस, आणि मग तो वाईट माणसासोबत पण चांगली गोष्टी करतो. नाहीतर एकदमच वाईट वागतो का चांगल्या माणसांसोबत पण तो वाईट वागतो. तर मग प्रत्येक गोष्टीला दोन पार्ट्स आहेत. कॉईनला जसा दोन्ही साईड्स असतात तशा प्रत्येक मिदा, प्रत्येक क्वालिटीमध्ये पण चांगल्या गोष्टी आहेत आणि वाईट गोष्टी आहेत. डिपेंड्स तो बॅलेन्स्ड आहे का नाही. तर प्रत्येक माणसाने ती बॅलन्स ठेवलं पाहिजे आणि त्या बॅलन्स राहायला पाहिजे. मी स्वतःला बोलतोय, मी नाही तुम्हाला बोलतो. आपण सोबत अभ्यास करतोय तर इट्स मला स्वतःला स्ट्रेंथन करतोय. तर
समज माणसाला जास्तच ती वाईट सवय लागते, तर त्यांनी ती सोडली पाहिजे. समज जास्तच तो काहीतरी उलट सुलट वागत असेल, त्याला वाटते नाही, मी एक गोष्ट कधीच नाही करत, नाही तर मी गोष्ट एव्हरी टाइम तीच करतो, तर त्यांनी एक्स्ट्रीम गोष्ट नाही नाही राहायला पाहिजे. इट्स नॉट गुड. कारण अशी वेळ येईल का त्याला ती गोष्ट फॉर द सेक ऑफ हेवन हशेम त्याच्याकडून मागेल. हा, तू बोलतोस का तू कधीच मिtzवा नाही बोलत मी, आवेरा पण नाही. कोणते तरी हनहागा, हनहागा इज अ, समज आता बोलतोय का नाही, मी एव्हरी टाइम नेट्सला मिनियन मध्येच नमाज करतो, फॉर एक्झाम्पल नेट्स मिनियन मध्ये करणे इज अ व्हेरी गुड थिंग. पण केव्हा केव्हा सर्कमस्टन्सेस असतात, त्या बायकोला मदत पाहिजे असेल घरी, मुलगा सिक असेल, तर तिने घरी राहिलं पाहिजे आणि मग पुढच्या मिनियन मध्ये जायला पाहिजे. नाही, पण तो बोलत नाही, काय पण होऊन दे, तो केव्हाच ती मिनियन नेक्स्ट मिनियन मध्ये नाही जाणार, नंतरच्या मिनियन मध्ये नाही जाणार, मी नेक्स्ट मिनियन मध्येच जाईल. तर मग तो एक्स्ट्रीम पार्ट होतो. मी नाही बोलत काय केलं पाहिजे. ऑफकोर्स प्रत्येक माणूस जे, मी अशा लोकांना ओळखतो जे किती पासून त्यांनी नेक्स्ट मिनियन नाही सोडले. तर डिपेंड्स सकमस्टन्सेस, पण तरी सुद्धा नेक्स्ट मिनियन म्हणजे सकाळची नमाज जेव्हा अ, सूर्य उगवतो तेव्हा यायला, तो टाइम तो नेक्स्ट मिनियन बोलतात, त्यावेळेला आम्ही त्या करायला उभे राहतात. तर तर खूप माणसं त्याच्यावर स्ट्रिक्टली फॉलो करतात. रामबाम पण बोलतात का त्याचं बेस्ट वे. आणि पूर्ण दिवस माणसावर खुच खेसेद, अ काइंड ऑफ काइंडनेस त्याच्यावर असतो. आकाशबाळूची मदत असते जेव्हा तो नेचला नमाज करतो तेव्हा. पण जस्ट मी एक्झाम्पल घेतला का कोणती पण गोष्ट जास्त एक्स्ट्रीम नाही केली पाहिजे. तो फॉर एक्झाम्पल एक चांगली फार चांगला एक्झाम्पल आहे. ऑफकोर्स प्रत्येक इस्रायल माणूस काइंड असतो, तो दयाळू असतो, फार त्याला मदत करायला आवडते. पण केव्हा केव्हा असे सर्कमस्टन्स असतात का समोरचा वाईट गोष्ट करतोय, त्याला बोललं पाहिजे बाबा तू वाईट गोष्ट करते, हे बरोबर नाहीये. पण तो एवढा चांगला आहे माणूस का तो समोरच्याला कसा बोलते बरोबर नाही करत. त्याला बोल नाही, तो मला, मी चांगला माणूस आहे, मी कोणाला उलट नाही बोलू शकत. हा, तो समोरचा पाप करतोय, तो उलट सुलट वागतोय, तो त्याच्या आई बापाला कबूल नाही देत, तो उलट सुलट बोलतोय, तर तुझं कर्तव्य आहे त्याला बोल, त्याला बोलला पाहिजे, नीटपणे बोल. पण नाही, तो बोलतो नाही, मी नाही बोलू शकत, मी चांगला माणूस आहे, मी सर्वांसंगत चांगलाच राहतो. मग ते ती वाईट गोष्ट आहे. तो चांगला आहे, पण कोणत्या केव्हा केव्हा गोष्टीमध्ये त्यांनी बोललं पाहिजे काही बरोबर नाही आहे, हे चुकीची गोष्ट आहे. तेव्हा त्यांनी उभा राहायला पाहिजे, बोललं पाहिजे काही बरोबर नाही आहे, नीट वाग, असं बोलणं बरोबर नाही आहे. ते तर एनिवे, तर ते बोलतात राव इस्रायल मी रेजिन. पण एक स्टोरी आहे छान. काय एक असाच प्लॅटफॉर्म होता, तो रस्सीवर चालायचा. त्याने दोन बिल्डिंगच्या वर रस्सी लावली आणि लगेच माणसं जमले. वाव, काय करतोय हा माणूस, तो सगळ्यांना आला, बोलला का बघ मी आता त्या रस्सीवर चालणार आहे, तुम्हाला वाटते का मी चालू शकीन, याला पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, बघा मी पैसे द्या, मी चालून दाखवतो तुम्हाला. आणि सगळ्यांनी बोलले वा घे घे, पाच 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 शेकेल, $5, $5, $2 असे जमा केले त्यांनी खूप पैसे. आणि तो वर गेला बिल्डिंग वर आणि त्या रस्सीवर चालून दाखवली. पुढे मागे पुढे किती वेळा गेला. सगळेजण वाव काय टाळ्या मारायला लागले, वाव सगळे खुश झाले. आणि मग तो पुन्हा खाली आला आणि त्यांना बोलला, तुम्हाला वाटतंय का मी सायकलवर जाऊ शकीन वर. ते बोले ऑफकोर्स ऑफकोर्स, तू जाऊ शकते, तू करू शकतो, सायकलवर पण जाऊ शकते, त्या रस्सीवर जाऊ शकते, जाऊ शकशील. बोल्या पैसे द्या, पैसे द्या. तो पैसे कलेक्ट केले पुन्हा. आणि तिने ती सायकल घेतली आणि त्या एवढ्या एका रस्सीवर सायकल चालवली. आणि तो एका साईडला गेला, दुसरा पुन्हा आला. वाव, सगळे एकदम इम्प्रेस झाले. तर सगळे बोलले आता काय, आता काय. बोलते अजून एक गोष्ट आहे, अजून एक गोष्ट करायची आहे मला. सगळे विचारायला लागले का आता काय, अजून काय करू शकते, हे तर खूप एक्स्ट्रीम आहे. तुम्हाला मला कोणतरी व्हॉलेंटियर पाहिजे. व्हॉलेंटियर कशासाठी. हा, मला पाहिजे कोणती माझ्या खांद्यावर बसेल आणि मी सायकल चालवीन या रशीवर, दोन बिल्डिंगच्या मध्ये. तर सगळेजण शॉक झाले, बोलले, कोणाला वेळ लागलाय ह्याच्या खांद्यावर, मग चूक झाली, थोडंसं काय झालं, वारा आला काय झाला तर माणूस खाली पडेल.
खास शालोम काय आहे?" तर सगळे गपचूप बसले. तो बोले, तुम्हाला विश्वास आहे ना खान, मी करू शकतो ही गोष्ट, तुम्ही बघितली मी करू शकतो. मग आता कोण यायला रेडी आहे? कोणच रेडी नाही, कोणच रेडी नाही. आणि अचानक एक यंग मुलगा रेडी झाला. आणि त्यांनी बघितलं तर काय, तो पण बिल्डिंग वर गेला त्यासोबत. त्याच्या खांद्यावर बसला. आणि यांनी सायकलवर बसून तो रशीवर चालवायला लागले सायकल. त्या यंग मुलाला खांद्यावर बसून. वाव, सगळे शॉक होते. वाव, काय मुलगा आहे हा, वेडा आहे का काय एवढा. तर तो पुन्हा पुढे एका साईडला गेला आणि पुन्हा आला. सगळ्यांनी टाळ्या मारल्या आणि अजून खूप पैसे टाकले. वाव, पण हा, या मुलांनी कमालच केली. एवढा विश्वास ठेवू शकतो त्याच्यावर का तू बरोबर करू शकतोय. सगळेजण बोलले, वा वा, कोण आहे हा काय. सगळे बोलले, त्याला का कोला का बोत एवढा चांगला गोष्ट केलीस. पण या मुलाला विचारलं, का काय तू घाबरला नाही का, हा तुला पाडू शकतो किंवा आपण. एवढा विश्वास ठेवलास, एवढा तुझ्या विश्वासाच्या मनात का तू बरोबरच करेल. तो बोलेला, ऑफकोर्स मला पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. का? कारण तो माझा बाप आहे. तो माझा वडील आहे. त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून मला काहीच नाही वाटत. तुम्हाला कुठे बोलेल तेव्हा मी घेऊन जाईन. तो माझ्या खांद्यावर बसायला खांद्यावर बसीन मी, मला काय प्रॉब्लेम नाहीये. कारण तो माझा बाप आहे आणि तो मला बरोबर सांभाळेलच. तो माझा आबा आहे. तसंच ते लाईफमध्ये फार डिफिकल्टी येतात माणसांवर. केव्हा केव्हा काय काय असे सर्कमस्टन्स येतात का माणूस खूप डिफिकल्टीमध्ये असतो. पण त्याला माहित पाहिजे का तो अकादश बरोबर वर पूर्ण अवलंबून आहे. समज आशेम तोच आपला ए, आबा आहे. तर मग कोणती पण सिच्युएशन असेल, किती पण डिफिकल्ट सिच्युएशन असेल, तर मग तोच आपल्याला घेऊन चाललाय. तर मग आपल्याला कसलीच काळजी करायची गरज नाहीये. तर प्रत्येक माणसाने ते आठवण ठेवायला पाहिजे. आणि आपण एव्हरी टाइम स्वतःला आठवण दिली पाहिजे का आकाश बरोबर पूर्ण आपलं डायरेक्ट करतो. जे पण तो आपल्याला सकमस्टन्स जे पण सर्कमस्टन्सेस मध्ये घेऊन जातो, सिच्युएशन मध्ये घेऊन जातो, ते सर्व त्याच्या इच्छेप्रमाणे आहेत. कारण समज तसं नसतं तर ती गोष्ट गोष्ट घडलीच नसती. पण आता ती गोष्ट घडली म्हणजे ती त्याची इच्छा होती. तर ते माणसाने पूर्ण विश्वास ठेवून पुढे चाललं पाहिजे. आणि आकाश बरोबर पूर्ण विश्वास ठेवून जे पण या जगामध्ये पुढे गेलं पाहिजे. तर बेजा तसे आपण एंड करूया शिवर. पुन्हा आय एम सॉरी फॉर द डिले स्टार्टमध्ये. मला अर्जंटली काहीतरी करायला लागलं म्हणून मला जायला लागलं. पण एनिवे, भाऊ काशेम, लेट्स होप आपण शिवर एंड करूया विथ द स्मॉल प्रेयर ॲज युजल. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת. שנאמר, ועתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this trust in Hashem, הקדוש ברוך הוא जे पण करेल, जे पण होईल, ते त्याच्या इच्छाप्रमाणे. आपल्या हातामध्ये आपण नुसतं इच्छितो ती गोष्ट करायची, पण बाकीचं सर्व तो आपल्याला डायरेक्ट करतो. ते आपण सोबत ठेवूया. आणि विश यू अ व्हेरी गुड वीक आणि शבת שלום. בהצלחה רבה. שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. Thanks a lot, וכל טוב, ושלום שלום.